नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे सम फंक्शन. या सम फंक्शन मध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली आपण ऍड करू शकतो, ऍव्हरेज करू शकतो किंवा काउंट नंबर्स करू शकतो किंवा मॅक्झिमम मिनिमम या गोष्टी क्विकली कॅल्क्युलेट करू शकतो. तर कशा करायच्या पाहू. आता सर्वप्रथम मला C14 या सेल मध्ये सम काढायचे ऑटोमॅटिकली, कोणताही फॉर्म्युला न देता. तर मी इथे होम टॅब मधील एडिटिंग ग्रुप मधील सम या ऑप्शनला येईल, त्यामध्ये सम सिलेक्ट करेल. तर माझा ऑटोमॅटिक फॉर्म्युला आणि रेंज सिलेक्ट होईल. हवं तर मी काय करू शकते, या ठिकाणी रेंज चेंज करू शकते जर मला चेंज करायचे असेल तर. एंटर करा, तुम्हाला त्या या सेलची काय भेटेल, सर्व सम भेटून जाईल. समजा मला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचे यातला, तर मी इथे सम फंक्शनला येईल, ऍव्हरेज. क्विकली मला फॉर्म्युला रेडी भेटेल, एंटर केलं की मला त्याचा ऍव्हरेज मिळेल. ओके, नेक्स्ट आहे. आता मला इथे टोटल नंबर्स किती आहेत, किती स्टुडंटचे हे मार्क्स आहेत हे पाहायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ टोटल्स काउंट करायचे आहेत, नंबर काउंट करायचे आहेत. तर काउंट नंबर हा फॉर्म्युला आहे. काउंट नंबरला क्लिक केला तर आता हे सेल रेंज सिलेक्ट झाली. मी याऐवजी काय करू शकते, ही सेल रेंज देखील सिलेक्ट करू शकते. तर इथे काय करू शकतो आपण, जी हवी ती सेल रेंज सिलेक्ट करून एंटर करा, तुम्हाला नंबर काउंट मिळून जाते. क्लिअर आहे. आता समजा तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम हा किती आहे पाहायचंय, तर इथे त्या सेल मध्ये सिलेक्ट करून मॅक्स ला क्लिक करा, सेल रेंज सिलेक्ट होईल, एंटर करा, तुम्हाला मॅक्झिमम मिळून जाईल. तसंच तुम्हाला मिनिमम पाहायचंय, ज्या सेल मध्ये पाहायचंय तो सेल सिलेक्ट करा, समला या, त्यामध्ये मिनिमम एंटर करा, तुम्हाला मिनिमम भेटून जाईल. समजा या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही फॉर्म्युला पाहिजे असेल तर मोर फंक्शन्सला या ठिकाणी तुम्हाला जो पण फंक्शन सर्च करायचा आहे तो इथे सर्च करू शकता. आणि इथे तुम्हाला काही फंक्शन्स दिलेत, जसे की सम, ऍव्हरेज, हीप, ऍव्हरेज, इफ, हायपरलिंक, काउंट, मॅक्स, सम इफ, पीएमटी. ह्या फंक्शन्स तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला इथं मोस्ट रिसेंटली युज्ड फंक्शन्स आपल्याला डिस्प्ले होत आहेत, तुम्ही इथे येऊन ऑल फंक्शन्स घेऊ शकता. फायनान्शियल लागणारे घेऊ शकता, डेट टाइम, लॉजिकल, तुम्हाला जे कोणते फंक्शनचा टाइप पाहिजेत तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानुसार तुम्ही काय होईल, तुम्हाला ते फंक्शन्स इथे ऍड होतील. ओके, क्लिअर आहे. थँक्यू.